मित्रांनो, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. जनतेला शेवटी आपले प्रश्न कोण सोडवणार आहे ह्याचा विचार करायचा असतो. आणि आज पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेला पक्ष आहे. आपल्या राज्यामध्ये देखील माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे कसं नेता येईल, प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की हे राज्य माझ्याकरता देखील काम करतंय, अशा पद्धतीची कृती करण्याचं काम आम्ही या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करतोय. शहराच्या विकासासाठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून आपल्या परीने मेहनत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मी देखील महाराष्ट्रामध्ये राजकारण गेले 35 वर्ष करतो. साधारण कुठली संस्था चालवत असताना काही अनुभवी असले तर काही नवे पण तिथे द्यायचे असतात की त्यांनी त्या 5 वर्षाच्या काळामध्ये शिकलं पाहिजे. काम कसं करायचं असतं, प्रश्न कसे सोडवायचे असतात, आपलं शहर स्वच्छ कसं ठेवायचं असतं, अंडरग्राउंड ड्रेनेजच्या करता निधी कसा आणायचा असतो, रस्ते चांगले करण्याच्या करता काय करावं लागतं, दिवाबत्ती मगाशी उल्लेख केला विजयने पिण्याच्या पाण्याच्या बद्दल, ते पिण्याचं पाणी शहराच्या नागरिकांना कसं नीटपणे आपल्याला देता येईल, रोजचे रोज देता येईल. आज इथला कचऱ्याचा प्रश्न गंभीरपणे बनलेला आहे. मधले 4 वर्ष कुणाची तिथं सत्ता नव्हती, सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रशासक होते. आता मी गावामध्ये आलो तर मला अक्षरशः रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा पाहायला मिळाला. मित्रांनो, तुम्ही आत्ता इथनं कुणी उठा आणि बारामतीमध्ये जाऊन बघा, तिथंही प्रशासक आहे, परंतु तिथला आमदार असा खमके आहे की तिथलं सगळं स्वच्छ ठेवतो. शेवटी लोकप्रतिनिधींच्या मध्ये धमक आणि ताकद असावी लागते. ते येरा गबाळायचं काम नाहीये. ही गोष्ट आपण लक्षात घ्या.